जय हरिबंधू भगिनींनो, मी संचित तुळशीराम पवार. आपले श्री रेणुकाई वैदिक ज्योतिष केंद्र व श्री विश्वकर्मा वास्तुशास्त्रमध्ये हार्दिक स्वागत आहे. बंधू भगिनींनो, मी आपल्यासाठी घेऊन येत आहे आज नवीन व्हिडिओ, वरुथिनी एकादशी. तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहात वरुथिनी एकादशीचे महत्त्व, ही एकादशी केव्हा येते, कोणत्या महिन्यात येते आणि या व्रतासंबंधित कथा. तर चला मग ऐकूया वरुथिनी एकादशी व्रत कथा कोणती आहे ती. वरुथिनी एकादशी केव्हा असते? चला तर मग ऐकूया वरुथिनी एकादशी केव्हा असते, कोणत्या महिन्यात असते. गुढीपाडव्यापासून मराठी नवीन वर्ष सुरू होते. या नवीन वर्षातील दुसरी एकादशी म्हणजे चैत्र कृष्ण एकादशी. याच एकादशीला वरुथिनी एकादशी म्हटले जाते. या दिवशी भगवान विष्णूंच्या दशावतारांपैकी पहिल्या वराह अवताराची पूजा मनोभावे केली जाते. वरुथिनी याचा अर्थ कवच किंवा प्रतिरक्षक म्हणजे संरक्षण करणारा असा होत असतो. म्हणजे वरुथिनी एकादशीचे व्रत करणाऱ्यांना भगवान श्री विष्णूंचे संरक्षण व रक्षा कवच मिळत असते. भगवान विष्णू त्यांचे स्वतः रक्षण करतात, असे या व्रताचे महत्त्व आहे. वरुथिनी एकादशीला श्री विष्णूंची पूजा करावी. यावेळी विष्णू सहस्रनामांचे मनोभावे पठण करणे फलदायी मानले जाते. या व्रतामध्ये भगवान श्री विष्णूंच्या वराह अवताराची कथा ऐकावी, त्यांचे स्मरण करावे. या व्रताचा संकल्प करून पूजन केल्यानंतर दिवसभर केवळ फलाहार करावा. इतर कोणतेही तिखट तेलकट पदार्थ खाऊ नये. वरुथिनी एकादशी महत्त्व. चला तर बंधू भगिनींनो, आपण समजून घेऊया वरुथिनी एकादशीचे महत्त्व काय आहे. वरुथिनी एकादशीला केलेले व्रत मोक्षदायक असते असे पुराणात सांगितलेले आहे. यमराज आणि दुष्ट यमलोकांच्या भयापासून मुक्त होण्यासाठी वरुथिनी एकादशी व्रत करावे असे भगवान श्रीकृष्णांनी युधिष्ठिराला सांगितले होते. वरुथिनी एकादशी सौभाग्य प्रदान करणारी, सर्व पाप नष्ट करणारी आणि शेवटी मोक्ष प्रदान करणारी आहे. हे व्रत केल्याने सौभाग्य प्राप्ती होते आणि या वरुथिनी एकादशीच्या पुण्यामुळे राजा मंधाता स्वर्गात पोहोचले होते. वरुथिनी एकादशीचे फळ 10,000 वर्षापर्यंत तप करण्यासमान आहे. कुरुक्षेत्रात सूर्यग्रहणावेळी 1 मन स्वर्ण दान केल्याचे जे फळ मिळते ते फळ वरुथिनी एकादशी व्रत केल्याने प्राप्त होते. वरुथिनी एकादशी व्रत केल्याने मनुष्य या लोकांत सुख भोगून परलोकात स्वर्गाची प्राप्ती करू शकतो. या एकादशीचे व्रत गंगा स्नानाच्या फळापासून देखील अधिक आहे, असे श्रीकृष्णाने युधिष्ठिराला सांगितले होते, अशी आख्यायिका आहे. आता ऐकूया वरुथिनी एकादशीची व्रत कथा काय आहे. वरुथिनी एकादशी व्रत कथा. खूप वर्षापूर्वी प्राचीन काळी नर्मदा नदीच्या काठावर मानधाता नावाचा अत्यंत परोपकारी व तपस्वी राजा राज्य करीत होता. दानवीर राजा होता तो. एकदा राजा जंगलात तपश्चर्या करत होता. तेव्हा जंगली अस्वलाने राजावर हल्ला केला आणि राजाचा पाय चावू लागला. तो राजाला खेचून दाट जंगलात घेऊन गेला. तेव्हा राजाने तपस्या धर्माचे पालन करत विचलित न होता प्रभू विष्णूंची प्रार्थना केली. तपस्वी राजाची प्रार्थना ऐकून भगवान विष्णू तेथे प्रगट झाले आणि सुदर्शन चक्राने अस्वलाचा वध केला.
परंतु तोपर्यंत अस्वलाने राजाचा पाय खाल्ला होता. याने राजा मांधाता खूप दुःखी झाले. श्रीहरींनी त्याच्या वेदना समजून घेतल्या आणि त्यांना म्हटले, पवित्र नगरी मथुरेत जाऊन प्रभूंच्या वराह अवताराची पूजा करा आणि वरुथनी एकादशी व्रत करण्यास सांगितले. या व्रताच्या प्रभावाने पाय बरा होईल, कारण या पायाची दशा पूर्वजन्मी घडलेल्या गुन्ह्यामुळे झाल्याचे त्यांनी म्हटले. भगवान प्रभू विष्णूंच्या आज्ञेचे पालन करत राजा पवित्र पावन नगरी मथुरेला पोहोचले आणि पूर्ण श्रद्धा व भक्तिभावाने व्रत केले, ज्यामुळे त्यांनी गमावलेला पाय पुन्हा प्राप्त झाला. अशी ही कथा भगवान श्री विष्णूंनी सांगितलेली आहे. जय हरी बंधू भगिनींनो, माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका. यानंतर आपल्यासाठी घेऊन येणार आहेत नवीन व्हिडिओ, पंचमुखी रुद्राक्ष, त्याचे उपयोग, फायदे व तो कोणी धारण करावा. धन्यवाद.